श्री राम जय जय राम। 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे 8 प्रमुख अधिकारी शिष्य ह्या प्रवचन मालिकेचे हे 8वे प्रवचन पुष्प म्हणजेच 8वा भाग आहे. या प्रवचन मालिकेचे एकूण 9 प्रवचन पुष्प असणार आहेत. ह्यापूर्वी 7 प्रवचन पुष्प गुरुकृपेने सफल संपूर्ण झाले आहेत. ही प्रवचन मालिका सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्याच कृपेने, सत्तेने, इच्छेने, कर्तृत्वाने आणि त्याचबरोबर आई वडिलांच्या भक्कम पुण्याईच्या शक्तीने व त्यांच्याच आशीर्वादाच्या आधारानेच एक एक टप्पा पार करत पुढे जात आहे. पहिल्या भागात आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे जीवन दर्शन संक्षिप्त स्वरूपात केले. दुसऱ्या भागापासून प्रत्येक भागात आपण श्री महाराजांच्या एका प्रमुख अधिकारी शिष्याचे जीवन दर्शन करत आहोत. दुसऱ्या भागात श्री आनंदसागर महाराज, तिसऱ्या भागात श्री ब्रह्मानंद महाराज, चौथ्या भागात श्री भाऊसाहेब केतकर, पाचव्या भागात श्री डॉक्टर कुर्तकोटी, 6व्या प्रवचन पुष्पात श्री पांडुरंग बुवा उर्फ श्री रामानंद महाराज आणि मागील भागात म्हणजेच 7व्या प्रवचन पुष्पात पूज्य श्री तात्यासाहेब केतकर अशा या क्रमशः येणाऱ्या 6 प्रथम शिष्यांचा अभ्यास केला. ह्या प्रत्येक प्रमुख अधिकारी शिष्यांचा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांप्रती असलेला अतिशुद्ध आणि पवित्र अंतःकरणाचा समर्पण भाव कसा होता ह्याची अभ्यासात्मक चर्चा आपण गुरुकृपेने केली. ह्या 8व्या भागात आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे 7वे प्रमुख अधिकारी शिष्य श्री प्रल्हाद महाराज यांचा सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांप्रती असलेला प्रामाणिक समर्पण भाव कसा होता ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ह्या प्रवचन मालिकेचा एकमेव उद्देश म्हणजे आपली दिवसेंदिवस नामस्मरणामध्ये वाढ व्हावी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांप्रती आपला समर्पण भाव स्थिर व्हावा, जीवन अंतर्बाह्य शांत व आनंदी व्हावे, शाश्वत सुख समाधान प्राप्त व्हावे, आपल्या सुयोग्य अशा आचरणामुळे आपल्या गुरूंची प्रतिष्ठा वृद्धिंगत व्हावी व त्याचा परिणाम म्हणून पूर्ण गुरुकृपा प्राप्त करून घेण्याची थोडी का होईना योग्यता सद्गुरु श्री महाराजांच्याच आशीर्वादाने आपल्यातही निर्माण व्हावी, हाच प्रामाणिक उद्देश ह्या प्रवचन मालिकेचा आहे. श्री महाराजांनी आपल्या चरित्र्याने लोकांना धडा घालून दिला होता. विचाराने संसाराचे अंतरंग शोधून काढण्यास शिकवले. भगवंताच्या निष्ठेने जीवनातील बऱ्या वाईट प्रसंगांना टक्कर देण्यास तयार केले. संस्कृतीचे व धार्मिकपणाचे बीज मनात रोवले व आपल्या प्रत्येक माणसाला आत्मोन्नतीकडे सन्मुख होऊन वागण्याचे भाग्य याच जन्मात दिले.
लोकांना शिकवण्याचा त्यांनी कधी कंटाळा केला नाही. कष्ट करताना ते कधी त्रासले नाहीत. त्यांनी चुकूनही कधी परपीडा केली नाही. दुसऱ्याला पाहून ते कधी हसले नाहीत व कोणाच्या मागे त्याचे ओणे कधी काढले नाही. शरण आलेल्या निंदकालाही त्यांनी कधी दूर लोटले नाही. स्वतःच्या प्रौढीची गोष्ट कधीच सांगितली नाही व आलेल्या माणसाला खायला घातल्याशिवाय त्याला कधी परत जाऊ दिले नाही. श्री महाराजांचे सानिध्य व सहवास ज्या दिग्गज शिष्यांना लाभला होता, त्यापैकी अशाच एका प्रमुख अधिकारी शिष्यांपैकी एक, ज्यांनी श्री महाराजांच्या शिकवणीप्रमाणे सदाचरण ठेवून जीवन व्यतीत करण्याचा सफल प्रयास केला व त्यांच्या आज्ञेतच सदैव राहिले, ते शिष्य म्हणजेच श्री प्रल्हाद महाराज. श्री प्रल्हाद महाराज यांचा सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांप्रती असलेला प्रामाणिक समर्पण भाव कसा होता, ह्याचा आता आपण अभ्यास करूयात. श्री प्रल्हाद महाराज यांचा परिचय एका वाक्यातच करून द्यायचा झाला तर अलीकडच्या काळात श्री रामनामाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर ज्या शिष्याच्या हातून झाला, ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्ड्याचे आपले श्री प्रल्हाद महाराज आहेत. प्रल्हाद महाराजांचा जन्म सन 1892 मध्ये झाला. धर्माचरणी व भक्तियुक्त वातावरणात प्रल्हाद महाराजांचे बालपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण मराठी माध्यमामध्ये 4थी पर्यंत झाले. घरी वडील व वडील बंधू, नंतर दिसोडचे श्री सखाजी शास्त्री शुक्ल यांचेकडे बुवांचे वेदशास्त्र पुराणांचे सखोल अध्ययन झाले होते. सन 1904 मध्ये जालना येथील श्री रामानंद उर्फ पांडुरंग बुवा साखरखेर्ड्यास आले असताना बुवांच्या आई वडिलांचा श्री रामानंदांच्या ठिकाणी पूज्यभाव निर्माण झाला. हे श्री रामानंद उर्फ पांडुरंग बुवा हे पण एक श्री महाराजांचे प्रमुख अधिकारी शिष्यापैकी एक होते, ज्यांचा जीवनाचा अभ्यास आपण मागील एका भागात केला होता. श्री रामानंद महाराजांनी श्री प्रल्हाद महाराजांच्या कुटुंबातील सर्वांना आपल्याबरोबर गोंदवल्यास नेले. त्यावेळी वयाच्या 12व्या वर्षी प्रल्हाद महाराजांना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे साक्षात प्रथम दर्शन झाले होते. गोंदवल्याहून परत गेल्यावर श्री प्रल्हाद महाराज शक्य तितका काळ श्री रामानंद महाराजांच्याच संगतीत घालून त्यांची मनोभावे सेवा करू लागले. सन 1910 मध्ये श्री रामानंदांनी श्री प्रल्हाद महाराजांना अनुग्रह देऊन रामनामाचे 13 कोटी पुरश्चरण करण्याची आज्ञा केली व त्याप्रमाणे श्री प्रल्हाद महाराजांनी 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण केला. गुरु आज्ञेप्रमाणे त्यांनी गृहस्थाश्रम देखील स्वीकारला. वडिलांनी अग्निहोत्राची दीक्षा त्यांना दिली होती. रामानंदांनी त्यांना समर्थ सांप्रदायिक रामदासी दीक्षाही दिली होती. एके दिवशी श्री रामानंदांचे दासबोधातील वैराग्य लक्षणावरील प्रवचन श्रवण केल्यावर बुवांना तीव्र विरक्ती वाटू लागली व ते घर सोडून नेसल्या वस्त्रानिशी सहकुटुंब राम मंदिरात राहावयास गेले. रामानंदांजवळ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी उपासनेसाठी दिलेले शाळीग्रामाचे श्री रामपंचायतन होते. एकदा श्री प्रल्हाद महाराज जालन्यास गेले असता ते रामपंचायतन श्री रामानंदांनी त्यांना दिले व रोज पंचायतनाची पूजा करूनच तीर्थ घेतल्याशिवाय पाणी सुद्धा पिऊ नये अशी आज्ञा केली.
ही आज्ञा श्री प्रल्हाद महाराजांनी जीवाची पर्वा न करता पाळली. श्री रामानंद महाराजांच्या शेवटच्या आजारपणात व गोंदवल्यास सन 1930 मध्ये साधारणतः त्यांचे निर्वाण होईपर्यंत श्री प्रल्हाद महाराज आपल्या गुरूंची सेवा अहोरात्र करीत होते. साखरखेर्ड्यास श्री प्रल्हाद महाराजांनी श्री रामानंद महाराजांच्या पादुकांची स्थापना केली व काही वर्षांनी तेथेच त्यांच्या संगमरवरी मूर्तीची स्थापना करून भक्तांच्या सहाय्याने मंदिरही उभे केले. स्वतः देह ठेवीपर्यंत जवळजवळ 50 वर्षात श्री प्रल्हाद महाराजांनी मराठवाड्यातील विदर्भातील हजारो मुमुक्षांना रामनामाची उपासना दिली. लीनता, गुरुभक्ती, स्वधर्माचरण, प्रसंगी देहास कष्ट देऊन व्रतपालन व अखंड नामस्मरण हे त्यांचे गुणविशेष होते. सर्व लोकात राहून परमार्थ कसा साधावा हे त्यांनी आपल्या आचरणाने दाखवून दिले. वराडात त्यांचा प्रचंड शिष्य संप्रदाय आहे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पर्वकाळी गुलाल टाकण्यापूर्वी जमलेल्या जनसमुदायासमोर त्यांचे प्रवचन होत असे. वयाच्या 81व्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शनाच्या वेळी त्यांची रौप्य तुला त्यांच्या भक्तांद्वारे करण्यात आली. त्यावेळी लाखो भक्त जमले होते. अकोला येथे सन 1979 मध्ये कार्तिक शुद्ध चतुर्थीच्या दिवशी श्री महाराजांच्या परंपरेतील या थोर शिष्याने देह ठेवला. त्यांची समाधी व त्यांची संगमरवरी मूर्ती श्री रामानंद महाराजांच्याच समाधी मंदिराच्या आवारात त्यांच्या भक्तांनी स्थापन केली. अहो, आपल्या गुरूंच्या समाधीजवळ एखाद्या शिष्याची समाधी भक्तांकडून केली जाण्याची हा अतिदुर्मिळ असा लाभ शिष्योत्तम श्री प्रल्हाद महाराजांसारख्या थोर शिष्याला लाभला. ज्याप्रमाणे श्री प्रल्हाद महाराज यांनी जीवनभर गुरुआज्ञेचं नेहमीच तंतोतंत पालन केलं. गुरूंनी उपदेश केलेल्या साधनावर म्हणजेच श्री रामनामावर अतूट विश्वास ठेवला. गुरु आज्ञेप्रमाणे रामनामाचा प्रसार केला आणि त्यामुळे त्यांना शिष्यत्वाचा एवढा अधिकार प्राप्त होऊन देखील सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना व श्री रामानंद महाराजांना संपूर्ण शरण गेले, सात्विक समर्पण केले आणि त्यांच्या शिकवणीनुसारच जीवन व्यतीत केले. त्यामुळे श्री प्रल्हाद महाराज यांना श्री महाराजांची पूर्ण गुरुकृपा प्राप्त झाली होती. अशा आदर्श प्रमुख अधिकारी शिष्याप्रमाणे आपणही आचरण करूया आणि सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणकमलावर शीश ठेवून आपणही त्यांना शरण जाऊया, समर्पित होऊया. आपणही त्यांच्या दयेचे, कृपेचे पात्र होऊया. अहो, गुरुराया म्हणजे दयेचे अथांग असे महासागर असतात. आपणही त्यांना याचना, प्रार्थना आणि विनवणी करूया की हे कृपावंत श्री महाराज, हे दयानिधी, हे गुरुराया, आम्हालाही अखंड नामस्मरण करण्याची सद्बुद्धी द्या हो स्वामी. अहो महाराज, आमच्यातही संपूर्ण समर्पण भाव स्थिर करण्याची शक्ती द्या हो सद्गुरुराया. महाराज, तुमची गुरुकृपा प्राप्त करणे हे मेरू पर्वत पार करण्यासारखे आहे, पण तुमच्याच आशीर्वादाने दररोज थोडी थोडी करून का होईना, तिळा एवढी का होईना, आमच्यातही पूर्ण गुरुकृपेची योग्यता निर्माण करा हो गुरुराया. अहो स्वामी, हे जीवन तुमच्यामुळेच आनंदी झाले आहे आणि तसेच आनंदी ठेवा हो महाराज.
गुरुराया, तुम्हीच आमचे सर्वस्व आहात. तुम्हीच हे श्वास चालवता आहात. तुम्हीच आम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणा हो महाराज. हीच याचना, हीच प्रार्थना आणि हीच विनवणी गुरुचरणी. आजचे प्रवचन पुष्प सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरण कमळावर मनोभावे अर्पण करूया आणि आजच्या या भागाचा इथेच पूर्णविराम करूया. पुढील 9व्या आणि ह्या प्रवचन मालिकेच्या शेवटच्या प्रवचन पुष्पात आपण श्री महाराजांचे 8वे प्रमुख अधिकारी शिष्य श्री के. बेलसरे म्हणजेच पूज्य बाबा बेलसरे यांचे श्री महाराजांप्रती कशा प्रकारचे समर्पण होते ह्याची अभ्यासात्मक अध्यात्म चर्चा आपण करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.